नमस्ते, मी गुणवंत सावळजकर, डायरेक्टर साऊ फाउंडेशन प्रस्तुत UPSC सुपर 40 बॅच। UPSC सुपर 40 बॅच ही पुणे या ठिकाणी जनसेवा फाउंडेशन व साऊ फाउंडेशन यांच्या संयुक्त माध्यमाने चालवली जाते। ही बॅच पुणे जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे सर व जनसेवा फाउंडेशनचे चेअरमन डॉक्टर विनोद शाह सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालवली जाते। साऊ फाउंडेशनचे नाव साऊ हे ठेवण्यामागे एक मोठा उद्देश आहे। साऊ फाउंडेशन गेल्या 2 ते 3 वर्षापासून पुणे या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांसाठी तसेच देशभरातील विद्यार्थ्यांसाठी कार्य करत आहे। या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी शिक्षणाचे व प्रामुख्याने स्त्री शिक्षणाचे बीज रोवले असे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना तर आपण सर्वजणच ओळखतो। ज्योतिराव फुले हे सावित्रीबाईंना प्रेमाने साऊ असे संबोधत व तोच वारसा सोबत घेऊन या महाराष्ट्रभरामध्ये व देशभरामध्ये शिक्षणाचा प्रसार अजून करण्यासाठी आम्ही साऊ फाउंडेशनची स्थापना केलेली आहे व त्याच माध्यमातून UPSC सुपर 40 ही बॅच आम्ही चालवत आहे। हा बॅच चालवण्याचा मुख्य उद्देश असा की समाजाबद्दल जाण असणारे व आर्थिक परिस्थितीमुळे अभ्यास करण्यात अडथळा निर्माण होणारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांचं अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण करणं व महामानवांच्या स्वप्नातील असा हा भारत देश घडवणं हा आमचा उद्देश आहे। तर हे झालं आमच्या साऊ फाउंडेशन बद्दलचं माहिती। त्याचबरोबर आपण थोडंसं आमच्या आतापर्यंतच्या घेतलेल्या बॅच मधून आलेल्या यशाबद्दल बोलणी करूया। आतापर्यंत आमच्या 2 बॅच झालेल्या आहेत। पहिल्या बॅच मध्ये 30 विद्यार्थी होते व दुसऱ्या बॅच मध्येही 30 विद्यार्थी होते। ह्या दोन्ही बॅचचा मिळून विचार करता आतापर्यंत आमचे 7 विद्यार्थी UPSCच्या मेन्ससाठी क्वालिफाय झालेले आहेत। त्याचबरोबर आमच्या या 2 बॅच मधील एकूण 16 विद्यार्थी हे MPSCच्या मेन्ससाठी क्वालिफाय झालेले आहेत। त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एका एक्झामसाठी आमच्या 7 विद्यार्थ्यांनी इंटरव्ह्यू दिले होते। त्यातील 2 विद्यार्थी यांना फायनल सिलेक्शन भेटलेलं आहे। तसंच एक विद्यार्थी हा भूमापक म्हणून आता सध्या कार्यरत आहे। त्याचबरोबर CFF या एक्झामच्या ग्राउंडसाठी आमचे 2 विद्यार्थी क्वालिफाय झाले होते। एक विद्यार्थी हा CGL मेन्ससाठी क्वालिफाय झाला होता। त्याचबरोबर एक विद्यार्थी हा EPFOच्या मुलाखतीसाठी पात्र झालेला आहे। आता हा झाला आमच्या प्रोजेक्टचा ओव्हरव्ह्यू। त्याचबरोबर आपण जाणून घेऊया की कोणत्या प्रकारच्या सुविधा या ठिकाणी आपल्याला साऊ फाउंडेशन कडून देण्यात येतात। मित्रांनो, साऊ फाउंडेशन या UPSCच्या विद्यार्थ्यांना मोफत रेसिडेन्शियल कोचिंग सर्व सुविधा प्रोव्हाइड करते। याच्यामध्ये राहण्याची स्वतंत्र निवासी सुविधा आहे, मुलींसाठी स्वतंत्र सुविधा राहण्याची सुविधा आहे। त्याचबरोबर 2 डिजिटल क्लासरूम आहेत। अत्यावधित प्रकारची लायब्ररी आपल्याला या ठिकाणी साऊ फाउंडेशन कडून प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे। आणि हा सर्व कॅम्पस कात्रज या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात असलेला आपल्याला पाहायला मिळतं। मुलांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी फिल्टरची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। पूर्ण कॅम्पसमध्ये 300 MB/सेकंद इतके इंटरनेट सुविधा ही वायफाय सुविधा आपल्याला साऊ फाउंडेशन व जनसेवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे। मुलींना राहण्यासाठी सिक्युअर अशी व्यवस्था आहे। त्यांचा सेपरेट बिल्डिंग आहे, त्यांना लेडीज बाउन्सरी आहे आणि त्याचबरोबर हे सर्व कॅमेऱ्याच्या सर्व्हिलन्स खाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हे सर्व आपण आता सुविधांच्या बद्दल जाणून घेतलं। त्याचबरोबर आपण आता प्रोजेक्टच्या काही नियम व अटी यांच्याबद्दल जाणून घेऊया। मी स्वतः दिल्लीला अभ्यास करत असताना किंवा माझ्यासोबत असणारे माझे कलीग जे आम्ही बाहेर अभ्यास करत असताना आम्हाला एक असं जाणवलं की UPSCचा किंवा स्पर्धा परीक्षामध्ये रिझल्ट काय येत नाही, तर त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्या डिसिप्लिनची कमी दिसून येते किंवा त्याचबरोबर काही डिस्ट्रॅक्शन्स दिसून येतात जे ज्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट येणं थोडं अवघड होऊन जातं। मग ह्या सर्व गोष्टी टॅकल करण्याचा आम्ही या प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत। हा प्रोजेक्ट हा डिसिप्लिनवर आधारित आहे। त्यामुळे या ठिकाणी या प्रत्येक गोष्टी ह्या एक बेलच्या माध्यमातून होतात। या ठिकाणी आम्ही ऑटोमॅटिक बेल बसवलेले आहे। आपलं बसणं उठणं किंवा आपला जेवण्याचा वेळ असेल, झोपण्याचा वेळ असेल, नाश्त्याचा वेळ असेल, चहा पाण्याचा वेळ असेल, या प्रत्येक गोष्टी आपण टाइमामध्ये घालून दिलेल्या आहेत व बेल वाजल्यानंतरच
त्या बेलच्या बेसिसवर आपल्या ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी करून घेतल्या जातात. त्याचबरोबर आपला नियम एक असा आहे की आपल्या कॅम्पसमध्ये असताना आपल्याला कंपल्सरी इंग्लिश बोलायचं आहे. आम्हाला असं जाणवून आलं की ग्रामीण भागातील आलेले विद्यार्थी जरी त्यांना इंग्लिश बोलता येत म्हणजे वाचता येत असलं, लिहिता येत असलं तरी बोलता येत नाहीये आणि त्याच्या मागं त्यांच्या मनामध्ये भीती असल्याचं दिसून येतं. तर हीच गोष्ट इम्प्रूव्ह करण्यासाठी आम्ही एक रूल बनवलाय की या ठिकाणी आपल्याला कंपल्सरी इंग्लिश बोलायचं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, काही विद्यार्थी आमच्याकडे असे आले होते की त्यांना पहिला इंग्लिश बोलता येत नव्हतं, पण 2 ते 3 महिना झाल्यानंतर आज आपण त्यांना जर तुम्ही भेटलात तर तुम्हाला असं जाणवून येईल की ह्या विद्यार्थ्यांना म्हणजे हे लहानपणापासूनच इंग्लिश बोलतायत काय असं आपल्याला कळून येईल. त्याचबरोबर आपला एक पुढचा अजून एक महत्वाचा निर्णय असा आहे की आज मोबाईल एक शाप पण आहे आणि मोबाईल एक वरदान पण आहे. आपण इथं या ठिकाणी असा नियम केलाय की आपला मोबाईल हा दिवसभर ऑफिसमध्ये लॉकरमध्ये सबमिट केला जाईल. आपला मोबाईल वापरण्याची परवानगी फक्त अर्धा तासासाठी देण्यात येईल. संध्याकाळी 5 ते 5:30 या वेळेमध्येच आपण आपला मोबाईल वापरायचा आहे व आपणाला काय कॉल करायचा आहे किंवा आपण काही गोष्टी करायच्या आहेत ते या वेळेमध्ये करून घ्यायच्या आहेत. इतर वेळी आपला मोबाईल पूर्णतः सबमिट असेल. तर आपल्यामध्ये नक्कीच क्वेश्चन असा मनामध्ये प्रश्न पडला असेल की आता इंटरनेटच्या जगामध्ये तर सगळं अभ्यास इंटरनेटवर असतो, तर कशा पद्धतीने काय करायचं. तर आपण कॉम्प्युटर्स अवेलेबल करून दिलेले आहेत, आपल्याकडे हाय स्पीड वायफाय आहे, आपण आयपॅड्स अवेलेबल करून दिलेले आहेत. 3 तासाच्या रोटेशननी आपल्याला आयपॅड वापरण्यासाठी भेटतात. आणि त्याचबरोबर जर विद्यार्थ्याकडे स्वतःचा लॅपटॉप असेल, स्वतःचा आयपॅड असेल तर तेही ते वापरू शकतात. फक्त त्याच्यामध्ये टेलिग्राम सोडून कोणत्याही पद्धतीचं सोशल मीडियाचं ऍप्लिकेशन नसावं अशी आमची अट आहे. त्याचबरोबर अजून एक आम्ही याच्यामध्ये नियम ऍड केलेला आहे. मित्रांनो, आपण प्रत्येकजण का अधिकारी व्हायचंय म्हटलं की आपण सांगतो की मला समाजकार्य करायचं आहे, सोशल सर्व्हिस करायचं आहे, मी अधिकारी झालं की असं करेन तसं करेन. तोच एक चान्स अधिकारी होण्याच्या आधीच आपल्याला सौ फाउंडेशन व जनसेवा फाउंडेशनने दिलेला आहे. या ठिकाणी आपल्याकडे जवळपास 200 ते 250 अनाथ व तत्सम प्रकारचे लहान विद्यार्थी आहेत. आपल्या दिवसातील म्हणजे समाज आपल्याला ह्या पद्धतीने काहीतरी देतोय, त्याच पद्धतीने आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो. ह्याच भावनेबरोबर आपण आपल्या दिवसातील 1 तास ह्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, त्यांच्या जडणघडणीसाठी द्यायचं आहे. कारण आपण यातल्या एकाला जरी घडवू शकलो तरी त्याचबरोबर त्याची फॅमिली सुधारेल, त्याबरोबर समाज सुधारेल आणि समाजाबरोबर ह्या पूर्ण देशाची प्रगती होईल अशी स्थिती आपल्याला नक्की दिसून येईल. तर हा एक आमचा नियम आहे. त्याचबरोबर आठवड्याभरामध्ये आपल्याला कधीही आधीमध्ये बाहेर जाऊ दिलं जाणार नाही. आपणास फक्त रविवारीच ठरलेल्या वेळेमध्ये आपल्याला जे काही खरेदी करायचं आहे किंवा आपल्या काही पर्सनल कामासाठी आपल्याला बाहेर जाऊ दिलं जाईल. त्याचबरोबर मुली बाहेर जात असताना मुलीच्या पालकांना फोन केला जाईल. पालकांच्या मध्ये प्रामुख्याने प्रथमतः वडिलांना कॉल केला जाईल आणि वडील नसतील तर फक्त आईला कॉल केला जाईल. ह्या दोघांची परवानगी आणि ह्या दोघांना माहिती दिल्याशिवाय मुलीला बाहेर जाऊ दिलं जाणार नाही. अशा पद्धतीचे रूल आम्ही या ठिकाणी बनवलेले आहेत आणि हे सर्व रूल गेल्या 2 बॅचनी यशस्वीरित्या फॉलो केलेले आहेत. ऐकताना कदाचित तुम्हाला वाटू शकतं की इतक्या रिजिड पद्धतीचे रूल आता घेऊन कसा काय अभ्यास केला जाऊ शकतो, पण मागच्या 2 बॅचनी हे यशस्वीरित्या फॉलो केलेलं आहे. आपण ज्या वेळेला इथं याल त्यावेळेला आपल्यालाही जाणवेल की हे पाळणं म्हणजे खूप अवघड नाही आणि हे जर पाळलं तर निश्चितपणे आपल्याला आपला रिझल्ट या ठिकाणी आलेला दिसून येईल. त्याचबरोबर आता हे सगळं आपण नियम व अटीबद्दलही बघितलं. त्याचबरोबर मी तुम्हाला आमच्या दिनचर्येबद्दल सांगू इच्छितो. बऱ्याच विद्यार्थ्यांचे आम्हाला फोन आले, मेसेज आले, ईमेल आले. प्रत्येकाचं असंच आहे की सर आपली दिनचर्या कशा पद्धतीची आहे, काय केलं जातं, कसं चालतं हे सांगावं. तर आपली दिनचर्या सकाळी 6ला सुरू होते. सकाळी 6ला एक आपली बेल वाजेल. बेल वाजल्यानंतर आपल्याला उठायचं आहे आणि आपलं जे सकाळचं जे सर्व काही आवरण्याचं काम आहे ते करून घ्यायचं आहे. 6 ते 6:45 इतका वेळ आपल्याला आवरण्यासाठी दिला जातो. 6:45ला आपण दुसरी बेल वाजेल, आपण हॉलमध्ये यायचं आहे व हॉलमध्ये आल्यानंतर दिवसाची सुरुवात ही राष्ट्रगीताने होईल. कारण आपल्या सगळ्यांचाच उद्देश राष्ट्र व हा देश घडवण्याचा आहे, त्यामुळे आपण ही सुरुवात राष्ट्रगीताने करत आहोत. ते झाल्यानंतर आपण माणसाशी माणसासम वागावे ही प्रार्थना घेतो व त्या प्रार्थनेच्या आधारावरच हा प्रोजेक्ट सुरू आहे. आणि त्यानंतर आपण विद्यार्थ्यांचं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहण्यासाठी मेडिटेशन घेतो व असा हा सेशन 15 ते 20 मिनिटं चालतो. हा सेशन झाल्यानंतर बरोबर 7 वाजता
आपला दुसरा सेशन चालू होतो. 7 ते 8 या वेळेमध्ये विद्यार्थ्यांनी क्लासमध्ये येऊन आन्सर रायटिंग करायचं आहे. कंपल्सरी 5 आन्सर लिहिणं अनिवार्य आहे. यामध्ये आपण 3 20 मार्काचे व 2 10 मार्काचे क्वेश्चन लिहिणे आहे व त्याच नंतर आपल्याला ब्रेक दिला जातो. म्हणजेच 8 ते 8:30 या वेळेस परत ब्रेकफास्ट असतो. ब्रेकफास्टचा ब्रेक असतो. ब्रेकफास्ट झाल्यानंतर 8:30 ते 12:30 या वेळेपर्यंत आपण आपला अभ्यास कराल किंवा काही आपले लेक्चर ठरले असतील आपल्या गरजेनुसार ते आपण लेक्चर करू. या वेळेमध्ये आपण अभ्यास करू. 12:30ला बेल वाजली की 12:30 ते 1:45 एक सेशन आहे. याच्यामध्ये आपलं जेवण व आपल्याला विश्रांतीसाठी वेळ दिला जातो. ते झाल्यानंतर 1:45 ते 5 पर्यंत परत एक सेशन असेल. याच्यामध्येही आपण अभ्यास करू, वाचन करू किंवा काही लेक्चर असतील आपल्या गरजेनुसार तर त्या गोष्टी याच्यामध्ये केल्या जातात. याच्यामध्ये आपल्या गरजेनुसार फ्लेक्झिबिलिटी ही दिली जाते. 5 ते 5:30 हा चहाचा ब्रेक आहे. याच्यामध्ये आपल्याला आपला मोबाईल मिळतो. याच्यामध्ये आपण तुम्ही तुमच्या घरच्यांशी बोलणं करू शकता. त्याचबरोबर मी अजून एक या ठिकाणी नमूद करू इच्छितो, ज्यावेळेला आपल्याकडे आपला मोबाईल नसेल त्यावेळेला इन्स्टिट्यूटचा मोबाईल नंबर पालकांच्याकडे दिला असेल. ते इमर्जन्सी काही गोष्ट असेल तर त्या नंबरवर आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा आपल्यालाही इमर्जन्सीमध्ये इन्स्टिट्यूटचा मोबाईल वापरण्यासाठी मिळू शकतो. हे 5 ते 5:30 झालं. 5:30ला परत बेल होईल. 5:30 ते 7:30 एक सेशन असेल. या सेशनमध्ये 1 तास असा असेल ज्यामध्ये तुम्हाला आपल्या खालील लहान बांधवांना शिकवायचं आहे. 7:30 ते 8:15 या वेळेमध्ये तुम्हाला जेवणासाठी बेल असेल. रात्रीचं जेवण आपलं या वेळेमध्ये होईल. परत जे 8:15 ते 10 या वेळेमध्ये परत एक अभ्यासाचं सेशन असेल. याच्यामध्ये आपण आपल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे किंवा गरजेनुसार त्याचंही शेड्यूल ठरवलं जाईल. 10 वाजता बेल होईल व 10 वाजता आपली पूर्ण दिनक्रम असेल तो संपेल व यावेळी आपणास झोपण्यासाठी वेळ दिला जाईल. तर मित्रांनो, मी आपल्याला या ठिकाणी नक्कीच सांगू शकतो की कदाचित तुम्ही हे ऐकून तुम्हाला वाटू शकतं की हे माझ्याकडून फॉलो होईल का नाही, पण मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की अशा डिसिप्लिन मधून नक्कीच आपण एक चांगला रिझल्ट काढू शकतो. आणि तुम्ही जर या ठिकाणी आलात तर आपल्या माध्यमातून आम्ही नक्कीच हे साध्य करू शकतो. आणि त्याचबरोबर जेही विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र झाले आहेत या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो व मुलाखतीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मी माझ्या खूप बेस्ट विशेष पण देतो. आणि ठीक आहे, याच बरोबर थँक्यू सो मच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.